अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवून कोरे, हरिभजना विन काळ घालवून कोरे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. या जगातला जेवढे काही जीव आलेले महाराज त्याला जाणच आहे. ते मी असो का तुम्ही असो, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. आम्ही कुठेही वर्षाही कीर्तनाला गेल्यानंतर फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आम्हाला पहिला प्रश्न करतात, बाबा एवढे चांगले वडील आमचे आम्हाला कसे सोडून गेले. एक काही म्हणतात, महाराज रात्रंदिवस ज्या मायमाऊलीने आमच्यासाठी कष्ट केले, नेमके आता खायचे दिवस आले आम्हाला कशी सोडून गेली. दोन काही म्हणतात, महाराज सुखदुःखामध्ये माझी पत्नी माझ्यासोबत उभं राहायची, मला या करोनाच्या काळात कशी सोडून गेली. तीन आणि काही म्हणतात, एवढा लक्ष्मणासारखा माझा पाठीराखा असणारा भाऊ मला कसा सोडून गेला. चार. लक्ष देऊन ऐका, माणसं तुम्हाला आणि मला सोडून गेले हे विशेषच नाहीये दादा. माणसं तुम्हाला आणि मला सोडून गेले हे विशेष नाहीये. माणसं आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे हेच मोठं विशेष आहे महाराज. कारण जाणं या निसर्गाचा नियम आहे. जगाच्या मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपवावी लागली तर तुमचा माझा बाप तुम्हाला मला सोडून गेला यात काय विशेष आहे. नियम आहे. मी तर बसणाऱ्या मायबापाला एक विनंती करील, तुम्ही कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले, कोणाच्या दशक्रिया विधीला गेले किंवा कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं तिथं गेल्यानंतर बुंदी भात नका खात जाऊ, तो घरी खायला भेटतोय आपल्याला. त्या वर्ष श्राद्धाला गेल्यानंतर, त्या पुण्यतिथीला गेल्यानंतर हाही विचार जीवनामध्ये कधीतरी करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजेत महाराज. मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी केली पाहिजेत हे प्रत्येकाने कळलं पाहिजे. म्हणून सांगू का महाराज, मनुष्य जीवन किती जगला याला महत्व नाही, जीवन जगला कसं याला खूप महत्व आहे. कबीर बाबा खूप गोड वर्णन करतात. कबीरा, बस आता असं ठेव, आता येतो व्यवस्थित आवाज. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर लोकांनी तुमच्यासाठी रडलं पाहिजे. खरं सांगू का, हे व्यासपीठावर कीर्तन करत असताना नुसतं लग्नाचेच विचार डोक्यात येतात महाराज. कारण इथं भरपूर नवरदेव येऊन गे. स्थान महात्मे जे सांगितलेलं आहे ते अवघडे. लक्ष देऊन ऐका, जीवन जगत असताना तुम्ही एवढं चांगलं नका जगू की तुमच्यासाठी तुमचा बीड जिल्हा रडेल. बीडच जिल्हा आहे तुम्हाला, लातूर. तुम्ही एवढं चांगलं नका जगू की तुमच्यासाठी तुमचा लातूर जिल्हा रडेल. पण कमीत कमी तुमचा रेणापूर तालुका तुमच्यासाठी रडला, अहमदपूर तालुका रडला पाहिजे एवढं तर चांगलं जगा. बरं नका का तुमचा तालुका रडेनं कमीत कमी आपलं किनगाव आपल्यासाठी रडलं पाहिजे एवढं तर चांगलं जगलंच पाहिजे. अहो काही काही माणसं एवढे वाईट असतात की त्यांच्या मरणाची वाट त्यांचे घरचे पाहतात. काय करतात. आणि या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी खंत एक सांगतो महाराज तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. माणसं किती चांगले होते, माणसं किती गोड होते, माणसाचा स्वभाव कसा होता, माणसं किती सुंदर होते हे कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं. जिवंतपणे कळत नाही दादा. माणूस चांगला होता हे लोक चर्चा केव्हा करतात, अंत्ययात्रेमध्ये करतात. ओ दादा, ओ काका, काय गोड माणूस होता हो. याच्यासारखा चांगला माणूस आमच्या किनगाव मध्ये नव्हता महाराज. परमार्थाला मदत करायचा, गोरगरिबाला सहकार्य करायचा, एवढा चांगला माणूस देव कसा बर घेऊन गेला. अशी जर कोणी कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा करत असेल तर समजून चला हा मनुष्य जीवनभर चांगला जगलाय. पण काही लोक मेली की तिकडे लोक गावऱ्या रचत असतात आणि तंबाखूला चुना लावत म्हणतात, महाराज बरं झालं आमच्या किनगावची घाण गेली, असंही बोलतात महाराज लोक. ह्या माणसाने एक सुद्धा सप्ताह चांगला होऊ दिला, यांनी एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली. मला तर कधी कधी हसू येतं. देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवे दादा. कुत्रा आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवा, म्हैस आडवी, सगळे आडवेचे. फक्त एकच उभं जन्माला घातलेले. देव तर डोक्याला हात लावून बसला. हे उभं असून एवढं आडवं चालतं, बायचान्स आडवं असतं किती आडवं चाललं असतं. 100 मांजरी आडव्या जाऊ दे तुमचं काम होईल.
पण गावातला एक माणूस जर गेला ना तर गावाचा सप्ताह होत नाही, एवढी ताकद आहे माणसामध्ये. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, थोडं दिवस जीवन जगा दादा. माझ्या ज्ञानोबरायचं आयुष्य फक्त 22 वर्षाचं होतं. माझ्या तुकोबरायचं आयुष्य 42-43 वर्षाचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 45-46 वर्षाचं होतं. पण काम एवढं सुंदर केलं, कार्य एवढं गोड केलं महाराज. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळत राहील. ऐका, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिला कीर्ती जगामाची, जगामाची राहिला कीर्ती जगामाची, दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुमची उत्तम कीर्ती जर तुमची या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर प्रत्येकाने आपल्या जाण्याची तयारी केली पाहिजे. महाराज मी खरं सांगू का, हा महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही जयंत्या महाराष्ट्र नाही साजऱ्या करत महाराज, कोणाच्याही पुण्यतिथ्या नाही साजऱ्या करत. हो का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आपण, का अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करतो, का झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करतो, का भगवान बाबा सारख्या महात्म्याची जयंती साजरी करतो? याचं कारण असं आहे महाराज, हे लोक जगले फक्त समाजासाठी, स्वतःसाठी जगलेच नाही महाराज. आणि एक वाक्य माझं लिहून ठेवा काळजावर तुम्ही, खूप गोड वाक्य आहे. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना दादा, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त सुद्धा त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या समाजाचा विचार केला, ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून बसणाऱ्या मायबापाला माझी विनंती आहे, सगळ्या गोष्टीची तयारी करणारे लोक आपण कधीतरी आपण जाणार हो याची तरी तयारी केली पाहिजे. 2022 मध्ये 2024ची आमदारकीची तयारी सुरू केलेली आपण. 2022 मध्ये 2024ची आमदारकीची तयारी सुरू केली. जिल्हा परिषदच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी सुद्धा आपण भेटीगाठी सुरू केल्या. घर कसं बांधायचं सुरू केलंय, बंगला कोणता बांधायचा, गाडी कोणती घ्यायची, माझ्या मुलीचं लग्न कसं करायचं, मुलाला इंजिनियर करायचं, मुलीला MBBS करायचं, सगळ्या गोष्टीसाठी विचार करताय ना मायबाप. मग तुम्ही ही लोकांची यात्रा कधी ना कधीतरी संपवणार आहे, मग मी जाणार आहे, मग आपल्या जाण्याची तयारी सुद्धा केली पाहिजे. लोक म्हणतील जाण्याची काय तयारी आहे, लक्ष देऊन ऐका. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या जाण्याची तयारी आहे. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणे ही तुमच्या जाण्याची तयारी आहे. तुम्ही सगळे जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी आलेले ना, तुम्ही देवाचे उपकार माना की एवढ्या मोठ्या करोनाच्या लाठेमध्ये तुम्ही जिवंत आहे असं समजा. माझ्या देवानं तुमच्यावर आणि माझ्यावर केलेले उपकारच आहे महाराज. नाही तर कुटुंब उद्ध्वस्त झाले. हो 15 दिवसापूर्वी तुळजापूर तालुक्यात एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो मी. एकाच कुटुंबातले 6 लोक गेलेले दादा. फक्त एक छोटी मुलगी जिवंत आहे आणि एक छोटा मुलगा जिवंत आहे. अख्ख्या गावकऱ्या मिळून त्यांचं वर्ष श्राद्ध केलं, काहीच कळत नाही. छोटीशी 2 वर्षाची मुलगी आहे आणि 4 वर्षाचा मुलगा आहे. करोनानं खूप वाईट केलं. फक्त माझ्या मनात एक खदखद आहे, माझ्या मनात एक वाईट वाटतंय. लोक गेले याचं वाईट नाही, पण जे लोक जायला पाहिजे होते ते नाही गेले, नको ते लोक गेले. कळलं का तुम्हाला? कोरोनाच्या काळामध्ये जे जायला पाहिजे होते ते गेलेच नाही. ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिला त्यांचा 25 कोर असून सुद्धा ते नालायक घरी आलो. आणि ज्या बिचाऱ्याने जीवनभर परमार्थ केला, कधी कोणाला त्रासच दिला नाही, त्या बिचाऱ्याला फक्त सर्दी व्हायचं निमित्त झालं, खोकला यायचं निमित्त झालं, दवाखान्यात गेला तर परत आलाच नाही महाराज. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवन जगत असताना असं जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध दरवळला पाहिजे. काय गोड प्रमाणे ऐका. तुका म्हणे कामर नाची सरे, तुका म्हणे कामर नाची सरे,
स्मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुमची उत्तम कीर्ती जर या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल ना, तर प्रत्येकाने आपल्या जीवनाची जाण्याची तयारी केली पाहिजे. महाराज, या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला विचार करायला लावतात. काही लोक तुकोबरायकडे गेले. तुकोबराया ऐका ना, काय मनुष्य जन्मतःच विचारवंत आहे. आज तुम्ही एवढा हंडी कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलंय, 2-3 हजार लोकांचं जेवण ठेवलंय, एवढे गुणीजन, एवढे गायक वादक, अरे बसणाऱ्या लोकांना सुद्धा कूलरची व्यवस्था आहे, जेवायला सुद्धा खुर्ची वगैरे, एवढं सुंदर एवढं गोड नियोजन केलंय. मग हे नियोजन विचाराने केलं काय विचाराने केलं दादा तुम्ही? विचाराने केलं. 4 महिन्यापूर्वी तारीख घेतली, तेव्हापासून हे गायक बोलवायचे, हे वादक बोलवायचं, हे युट्यूब चॅनल बोलवायचं, हे सगळं जे नियोजन केलं हे विचाराने केलं का विचाराने? विचाराने. मग मुलांना इंजिनियर सुद्धा विचाराने करतोय आपण. शेतामध्ये एका एकराला 15-15 क्विंटल कापूस काढतोय, विचारानेच काढतोय. कस कापूस लावून द्याला घरी झोपला जमल? नाही 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 नाही. मग आम्ही जर एवढे विचारवंत आहोत, तर या अभंगामध्ये तुकोबराय तुम्हाला आणि मला विचार करायला का लावतात? हा पहिला प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐका. तुकोबराय सांगतात, बाबा तुम्ही विचार करत नाही असा आरोप नाहीये माझा तुमच्यावर. जन्मतः प्रत्येक व्यक्ती विचारवंतच आहे, पण विचार फक्त संसाराचा करतात. परमार्थाविषयी सगळे लोक झोपलेले, आणि परमार्थाविषयी झोपलेल्या प्रत्येक माझ्या बापाला तुकोबराय मार्गदर्शन करतात. खूप गोड अंग आहे. उठा जागे वारे मार्गदर्शन करत असताना सांगता सर्व साधू संतांनी केले. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकव्यथा जन्माच्या. कधीतरी आपण आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजेत. महाराज, आपण आलोय कुठून? कोहम कथमिदम जातं, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, याचा विचार नक्कीच केला पाहिजे. मी माफी मागून एक वाक्य बोलू का दादा? लक्ष द्या थोडं माझ्याकडे. आम्हाला असं वाटलं होतं करोनाचं संकट आलंय, लाखांना नाही कोटीनं लोक मेलेले महाराज देशामध्ये. 50,000 गाव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, कमी जास्त थोडेफार असतील पण 50,000 धरा. तर 50,000 गुणिले प्रत्येक गावाची 20-20च धरा फक्त. किती धरा? 50,000 गुणिले 20 लोक थोडे नाही मेले. मग लक्ष देऊन ऐका. असं वाटलं होतं करोनाच्या काळामध्ये एवढे लोक मेले, लोक आता परमार्थ करतील. नाही 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 नाही, उलट लोक जास्त बिघडले हो. लोक डायरेक्ट म्हणतात महाराज आता कोणता रोग कधी येईल काही सांगता येते, त्याच्यामुळे खाऊन घ्या, पिऊन घ्या. पहिला आठवड्यातून जात एकदाच खात होती, आता आठवड्यातून 6 दिवस खाती, फक्त सोमवार आणि शनिवार खात नाही. अवघड झालंय. एक वाक्य सांगू का महाराज तुम्हाला? मानवी देहाची इति कर्तव्यता काय आहे?
मानवी देशासाठी दिलाय कशासाठी प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया खाया पिया. कमी करना थोड़ा. सुख से सोया अरे नाहक जमाना खोया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रमाण आहे तो. जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. अरे अमृत को छोड़ा पीता शराब तू हरि भजन को मुख मोड़ दिया. पैसों के खातिर करता मिलावट. अरे देशावर महामारीचं संकट होतं आणि कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. अशा वातावरणामध्ये सुद्धा काही काही नालायकांनी 1200 रुपयाचं रेमडेसिवीर 50-50 हजार लिखलं हो साहेब. काय करतात एवढ्या पैशाचं मला काही कळत नाही महाराज. जगातला किती जरी मोठा धनवान असला, अरे अंबानीच्या कुटुंबातला जरी कोणी मनुष्य मेला तर शेवटी त्याचा शेवटचा मुक्काम 3 पत्राच्या रूम मध्ये एवढं जरी कळलं तरी खूप झालं महाराज. तुम्ही 50,000 कोटीचं घर बांधा किंवा 100,000 कोटीचं बांधा, पण तुम्हाला घरामध्ये फुकतच नाही, तुम्हाला फुकता स्मशानामध्येच महाराज. एवढा पैसा कशासाठी कमवायचा? पैसा कमवू नये असं नाही, प्रत्येकाने पैसा कमवला पाहिजेत, पण लोकांचे जीव घेऊन पैसा कमवणं चुकीचं आहे हो महाराज. काही काही लोकांनी बॉडी दिली नाही हो जोपर्यंत बिल भेटत नाही तोपर्यंत. अरे देशाला खायला भेटत नव्हतं, देशामध्ये उद्योगधंदे बंद होते, व्यवसाय बंद होते, व्यवहार बंद होते, ट्रान्सपोर्ट बंद होते, कीर्तन बंद होते, सप्ताह बंद होते. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांना 10-10, 5-5 लाख रुपये बिल आलंय, मेले हो लोक रडत होते, हो आमची बॉडी द्या ना, बिल भरा. तोपर्यंत बॉडी सुद्धा दिली नाही. खरं सांगू का महाराज, हा देश एवढा चांगला आहे, हा महाराष्ट्र एवढा चांगला आहे की कोल्हापूर सांगलीला महापूर आला ना महाराज, तर या महाराष्ट्राने एवढं धान्य दिलं होतं त्या कोल्हापूर सांगलीवाल्यांना, तर धान्य सडलं होतं, कपडे सडले होते. प्रत्येक पक्षातल्या लोकांनी मदत केली, गोरगरिबांनी मदत केली. आम्ही सुद्धा आळंदीहून 7 पोते शेंगदाणे दिले होते सर मीन सोपान महाराजांनी. ट्रकच्या ट्रक भरून धान्य गेलं. मग अशा परिस्थितीमध्ये जर म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, अशाही परिस्थितीमध्ये लोकांनी पैसाच कमवला. वाईट तर याचं वाटतं, पैशासाठी लक्ष्मीसाठी रात्रंदिवस झटणारे लोक आपण, आणि माणूस मेला की त्याच्या पत्रिकेवर लिहिलं जातंय अमुक टमुक यांचं निधन झालंय. काय झालंय? धनवान मेला असं नाही म्हणत लोक, काय म्हणतात? निधन झालंय. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मायबाप काय सांगू तुम्हाला, जीवनाचा यथार्थ विचार नेमका केला पाहिजेत की आपण आलोय कुठून. तुकोबराय खूप गोड वर्णन करतात तो महाराज. हा बरवे झाले आजीवरी आजीवरी, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले पाण्याची बॉटल कुठे? बरवे झाले नाही पडलो मृत्यूचे आहारी आहारी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, नाही पडलो मृत्यूचे नाही पडलो मृत्यूचे ओ वाचोनी आलो एथवरी एथवरी, वाचोनी आलो एथवरी, वाचोनी आलो उरले ते हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, दया काळी अवकाश अवकाश दिलाया, अवकाश अवकाश रे गाया खाली, अवकाश अवकाश
काळजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता दिला या काळे अवकाश. तुम्हाला काय दिलेला आहे? वेळ दिलेला आहे देवानं. काय दिलेला आहे? वेळ. आणि त्या वेळेमध्ये जर देवाचं भजन नाही केलं ना महाराज, मी तुम्हाला एक वाक्य सांगू का? ज्याच्यासाठी तुम्ही आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही केली तर माणसाला जीवनामध्ये पस्तावा होतो. मी तर याच्याही पुढे जाऊन सांगेल, गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे? आपण जर लोकांना म्हणलं चला परमार्थ करू परमार्थ करू, तो लोक एका वाक्यातच सांगतात महाराज महाराज आता का वय का आमचं परमार्थ करायचं. मग नेमकं तुम्ही परमार्थ करणार कधी हा मोठा प्रश्न आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत परमार्थ करून घ्या. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जोपर्यंत तुमचं शरीर चांगले तोपर्यंत तुम्ही परमार्थ करून घ्या. पाय चांगले तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या. हात चांगले तोपर्यंत हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत कंठ चांगलाय तोपर्यंत भगवंताचं चिंतन घ्या. डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. आणि एकदा का वेळ निघून गेली ना तर तुकोबरायचं प्रमाण खूप गोड आहे. ऐका. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म तुकोबराय सांगतात मी तुम्हाला सांगतोय, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जायच्या अगोदर माणसानं देवाचं चिंतन केलं पाहिजे. मी एक सांगू का महाराज तुम्हाला? माझे गुरुजी मला नेहमी एक वाक्य सांगतात, पुरुषोत्तम जीवनामध्ये किती जरी पाप केलं तर देव माफ करतो, कारण देवाचा स्वभाव माफ करणं आहे महाराज. रावणानं बायको पळवली होती प्रभू रामचंद्राची, तरी रावणाला मोक्ष दिलाय माझ्या देवानं. पुतणीनं विष पाजलं होतं तरी पुतणीला सायुज्यता मुक्ती दिली. तू आसनकाधिकाची निमाने सायुज्य सौरसुदी दिला पुतणीची, विषयाची निस्ताना पाने मारू आली. शिशुपाळाने 108 शिव्या दिल्या होत्या तरी त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. पुढे जाऊन नाही का दादा, वाल्या कोळ्याने जेवढं पाप केलं तेवढं पाप नाही जमणार महाराज तुम्हाला आणि मला. त्यानं एवढे माणसं मारले होते की दगड उचलायचा माणूस मेला की राजनाथ टाकायचे 7 राजनं भरले होते. किती राजनं भरले होते? मग एवढा पाप करून सुद्धा त्याला मोक्ष मिळालाय. पण गुरुजीचं वाक्य खूप सुंदर आहे. गुरुजी सांगतात, पुरुषोत्तम जीवनामध्ये किती जरी पाप केलं तर देव माफ करतो, पण आहे त्या वेळेमध्ये जर देवाचं चिंतन नाही केलं तर देव कधीच माफ करत नाही महाराज. देवानं तुम्हाला ही संधी दिलेली आहे महाराज. तुम्हाला काय दिलेली आहे? संधी दिलेली आहे. या संधीचं सोनं करा, नाही तर मग जीवनामध्ये पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजिती, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग एवढा गोड नरते जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, मग इथं येऊन जीवनाचा सार विचार करा. तुकोबराय अभंगाच्या सारा सार विचार करा उठा उठी बोला. सारा सार विचार करा उठा उठी. सारा सार विचार करा उठा उठी. बेस कमी करा. सार
विचार करा, उठा उठी नामधरा, कंठी विठोबाचे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की सार आणि आसार हे जीवनातले दोन विचार आहे. सार आणि आसार म्हणजे काय? चांगला आणि वाईट. चांगला आणि वाईट, सत आणि असत. सार काय आणि आसार काय? एका वाक्यात सांगतो तुम्हाला. देवाला सोडून जगातले जेवढे काही विचार आहे तेवढे सगळे आसारच आहे महाराज. देवाला सोडून जगातले जेवढे काही विचार आहे तेवढे सगळे आसारच आहे. मी तर याच्याही पुढे जाऊन एक शब्द बोलतो महाराज. देवाला सोडून आपलं गाणं असेल ते सुद्धा आसार आहे. देवाला सोडून आपलं वाजवणं असेल ते सुद्धा आसारच आहे. आणि देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा आसार आहे महाराज. देवाला सोडून तुमचा परमार्थ जर असेल तो सुद्धा आसार आहे. देवाला सोडून तुमची वारी असेल ती सुद्धा आसारामध्येच आहे महाराज. देवासाठी जर करत असेल तर ते सार आहे, आणि देव सोडून जर दुसऱ्या गोष्टीसाठी करत असेल तर ते सगळं आसारामध्ये. फलाकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलाकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार फलाकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलाकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार हलकट तो